नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, बरेच दिवस झालं व्हिडिओ खूप कमी पडत आहेत, बऱ्याचशा लोकांचे मला कमेंट्स येत आहेत। पण सध्या माझ्या मागचं जे शेड्यूल आहे ते खूप बिझी आहे, माझे एक्झाम्स वगैरे चालू आहेत आणि उन्हामुळे जास्त बाहेर पडता येत नाही आहे। भरपूर गोष्टी चालू आहेत सध्या, त्याच्यामुळे जरा थोडंसं शेड्यूल बिझी आहे। पण येणाऱ्या 25 तारखेपर्यंत माझं सगळी कामं संपत आहेत आणि तिथून माझ्याकडे थोडा बहुत वेळ आहे आणि नंतर आपले व्हिडिओज कंटिन्यू येत राहतील। पण आज जे मला सांगायचं आहे ना, ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे। कारण मागच्या 2-3 दिवसापासून जी काही गोष्ट व्हायरल होते सोशल मीडियावरती, ते म्हणजे मोटेगावकर सरांनी केलेलं पेपर लीक। त्यांनी जे काही कृत्य केलं आहे ते खूप लाजिरवाण आहे। म्हणजे एवढा मोठा माणूस, एवढं त्याचं नाव आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि तो जर अशा प्रकारच्या खालच्या दर्जाचं वर्तन करत असेल तर ते खूप निंदनीय गोष्ट आहे। म्हणजे आयुष्यामध्ये माणसाला वरी जाण्यासाठी भरपूर वर्ष लागत असतात, पण माघारी यायला 1 मिनिट पण नाही लागत। ज्यावेळेस त्या व्यक्तीचा खोटेपणा जगासमोर सिद्ध होतो किंवा त्याची एक चूक जगासमोर येते ना, त्यावेळेस त्यानं आयुष्यभर जे काही कमवलेलं असतं ना, ते जायला काहीच वेळ नाही लागत। मग आता त्यांचे मागचे पण व्हिडिओ पुढे येत आहेत, त्यांनी आधी काय काय बोललेले वगैरे वगैरे। त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ना पुढे जायला खूप मेहनत लागत असते। मागं यायला एकच चूक कारणीभूत ठरते, आणि ती चूक अशी आहे ना जी कधीच भरून नाही निघणार। म्हणजे आता भरपूर पोरं आहेत आजूबाजूला, गरीब आहेत, त्यांचे आईबाप प्रचंड कष्ट करत आहेत, स्वतःला खात पित नाहीत, पण लेकराच्या शिक्षणासाठी पैसे भरत आहेत। प्रत्येक ठिकाणी चिमटाकडून पैसे गोळा करून लेकरांना शिकवायचं, आणि जर असे पेपर फुटत असतील आणि जर चुकीच्या मार्गाने जर पोरांना प्रोत्साहन दिलं जात असेल, तर मग जी प्रामाणिक मुलं आहेत आणि त्यांचे जे आईबाप आहेत, जे प्रामाणिकपणे कष्ट करून त्यांना पुरवत आहेत ना, त्यांना हा दिलेला खूप मोठा धोका आहे। आणि ह्याला महाराष्ट्र कधीच माफ नाही करणार, कधीच नाही माफ करणार। आणि आता पेपर फुटीचे प्रकरण एवढे वाढत चाललेत ना, मुलांमध्ये एकतर अभ्यासाचं टेन्शन असतं, होईल का नाही त्याचं टेन्शन असतं, आणि वरून जर असे पेपर लीक होत गेले किंवा अशा जर घटना येत गेल्या ना, तर मुलं नैराश्यामध्ये जातात, डिप्रेशनमध्ये जातात। कारण आपल्या आईवडिलांचा एवढा मोठा पैसा लागलेला असतो, आणि त्यातून जर अशा गोष्टी होत असतील तर मग त्या मुलांनी करायचं काय, कुणाकडं होप ठेवून राहायचं। मी काल का आजच एक गोष्ट बघितली की 2-3 मुलांनी ते ऐकून आत्महत्या केली आहे। म्हणजे ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे। म्हणजे ॲक्च्युली बोलण्यासाठी पण शब्द नाही आहेत, पण खूप थर्ड क्लास गोष्ट आहे। म्हणजे सगळं माणसाचं संपतं, करायला नाही पाहिजे असं, कोणीच कुणाबाबतीत करायला नाही पाहिजे, जे काय आहे ना प्रामाणिकपणे। पण हल्ली माणूस स्वार्थासाठी, नावासाठी, फेमसाठी काहीही करायला लागलं आहे। एवढा दर्जा ढासळत चालला आहे ना सध्या, त्याला विचारायची सोय नाही। पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे। प्रत्येकामध्ये ते नीतिमत्ता आली पाहिजे, प्रामाणिकपणा आला पाहिजे, आणि गोरगरिबांसाठी किंवा सत्यासाठी लढण्याची प्रत्येकामध्ये एक आस असली पाहिजे। त्यावेळेसच मग माणसामध्ये त्या गोष्टी राहणार आहेत। अदरवाईज मग माणसाचं मन कधी परिवर्तित होईल, कधी त्याला पैसा प्रिय होईल आणि कधी तो बदलेल, काय नाही सांगता येणार। आणि जर अशीच लोक बदलत गेली तर मग खूप बिकट अवस्था होणार आहे आपली। शेवटी मोटेगावकर सरांना मी काय नाही बोलणार, पण महाराष्ट्राची जनता त्यांना कधीच माफ नाही करणार। कारण एखाद्या व्यक्तीवर ज्यावेळेस लोक विश्वास ठेवत असतात ना, त्या विश्वासाला त्यानं तडा कधी द्यायचा नसतो। जर तुमच्याच्यानं चांगलं काय होत नसेल ना, तर वाईट तरी करू नका। पण ज्या दिवशी असं काहीतरी माणूस चुकीचं वागून जातो ना, खूप हजारो घरांना त्याचा धक्का बसलेला असतो, खूप लोकांच्या विश्वासाला तडा गेलेला असतो। आणि अशा गोष्टी करून जेलमध्ये जाणं ह्याच्यापेक्षा बेकार जिंदगी काय असू नाही शकत। म्हणजे जे लोक समाजाला मोटिवेट करतात, समाजाला बदलायच्या गोष्टी करतात, आणि ज्यावेळेस तेच चुकीचं वागतात ना, त्यावेळेस मग समाज पोखरला जातो। त्याने विश्वास कोणावर ठेवायचा। जे लोक त्यांना आदर्श मानत असतात, जर ते आदर्शच असे खोटे निघाले, भ्रष्टाचारी निघाले, तर मग विश्वास कोणावर ठेवायचा। शेवटी ज्याच्या त्याच्या कर्माची फळं त्याला मिळत असतात। ते आज नाही मिळाले तर भविष्यात कधी ना कधी 100% मिळत असतात। त्याच्यामुळे आपला जो रस्ता आहे ना, तो साफ असला पाहिजे, कुणाचीही आपल्याकडे बोट करण्याची ताकद नसली पाहिजे। आणि एवढं जर आपण आयुष्यावर मेंटेन ठेवलं ना, तरी उत्तम आहे, एवढं सांगू इच्छितो।